कळतंय की जे काही घडलंय त्या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास झालाय, पण एखादा बाप कुठलाही त्रास कुठलंही दुःख सहन करू शकतो, पण मुलाचं हे असं वागणं नाही सहन करू शकत. मला आशूकडून खूप अपेक्षा आहेत, पण आज तो जे काही वागलाय ना, मी खचलो मी. नाही नाही भाऊ, हे बघा ऐका ना, मला कळतंय की आशू जसा वागलाय ना ते चुकीचं आहे, पण आपण समजवू ना त्याला. अरे लहान नाहीये हा, आपण काय करतोय कसं वागतोय याचं थोडं तरी भान पाहिजे त्याला. आणि शिवानं सुद्धा एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून का वागली असेल ती असं? भाऊ शिवा, शिवा हे तू काय केलंयस? तुला कळतंय तुझ्या या असल्या करण्यामुळे काय होऊ शकतं? शिवा तू मला का नाही सांगितलंस? भाऊ तुमचा राग, तुमची नाराजी मला सगळं मान्य आहे, पण तुम्ही ना मला हवी ती शिक्षा द्या. माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या प्लीज. हेच मला एकदा विश्वासात घेऊन सांगितलं असतंस तर. हे बघा, माझं आशूवर प्रेम आहे, लग्नाआधी पण होतं, आणि त्याची कबुली मी आशूला देत होते. पण तेव्हा कळलं की आशूचं दिव्याशी लग्न होतंय. त्याच्या आधी मला नव्हतं माहिती की माझ्या सख्ख्या बहिणीशी आशूचं लग्न होतंय. कसं शक्य आहे शिवा? तुझ्या बहिणीचं लग्न कोणाशी होणार आहे हे तुला माहित नव्हतं? तुम्हाला आता खोटं वाटेल, पण हे खरं आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच मला आईने नाही सांगितलं. तिला वाटत होतं की मी या लग्नात काहीतरी अडथळा आणीन, माझ्यामुळे लग्न तुटेल. कारण जेव्हा जेव्हा दिव्याला बघायला स्थळ आलंय ना आणि तिला नापसंत असेल तर त्या सगळ्यांना मी पळवून लावायचं. पण जेव्हा मला हे सगळं कळलं ना तेव्हा मी माघार घेतली. खरंच, कारण मला दिव्याचा आनंद महत्वाचा होता. जेव्हा मी तुझ्याकडे आलो तेव्हा तू हे का नाही बोललीस मला? कारण भाऊ तेव्हा मला काही कळतच नव्हतं. हे सगळं हे अचानक झालं. दिव्या पळून गेली हा धक्काच मला सहन होत नव्हता. दिव्या पळून गेली ह्याच्याकडे लक्ष देऊ, आई बाई आजी रडतायत त्याच्याकडे लक्ष देऊ, कुठे लक्ष देऊ काहीच कळत नव्हतं. आणि तेव्हा तुम्ही विनंती केली आणि ही सगळी सिच्युएशन मी नाही बोलू शकले. आणि भाऊ माझं आशूवर प्रेम नसतं ना तरी मी होच म्हटलं असतं. नाहीतर मी तुम्हाला येऊन सांगितलं असतं ना की माझं आशूवर प्रेम आहे, मला छान लग्न करायचं. तुम्ही नाही नसतात म्हटलं. भाऊ हे सगळं ना खूप गुंतागुंतीचं आहे, आणि मला वाटतं ना ती परिस्थितीच तशी होती. सगळ्यांचे हात बांधलेले होते तेव्हा. आता जे शिवा सांगते ना त्यावरून मला तरी वाटतंय की त्यात तिची काही चूक नाहीये. नाही भाऊ, मी माफी मागते तुमची. खरंच मी तुम्हाला हे सगळं आधी सांगायला पाहिजे होतं. मला लग्न झाल्यावर कळलं की परिस्थितीने आता आपल्याला ह्याच्यात टाकलंय ना, मग मी आयुष्यभर लढणार, मागे नाही फिरणार. पण माझी चूक झाली. नाही शिवा, तुझी ती चूक झाली म्हणून आज हे घडलं, आणि म्हणून मला हे सगळं कळलं. लक्ष्मण, या सगळ्यामध्ये गुंतागुंत आहे हे तर खरंच आहे, पण बघ ना, एक गोष्ट बरी घडली. यातनं शिवाची आशूबद्दलची खरी भावना आपल्याला कळली. शिवा तुला सांगतो, खरंच इतके दिवस ना मला ह्या एका गोष्टीचा त्रास व्हायचा की मी हे सगळं तुझ्यावर लादलंय. पण आज जेव्हा मला हे कळलं ना तेव्हा माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं. रडू नकोस. आज जे घडलं त्यात तुझी चूक आहे, पण सगळ्यात जास्त मोठी चूक ही आशूची आहे.
पण काळजी करू नकोस, मी आशूशी बोलेन, पण त्याआधी मला सीताशी बोलावं लागेल. हो हो, मी करते, तुला कॉल करते. हो हो, बाय. कोण होतं? नंदिनी, मैत्रीण माझी. सांगितलं तिला आता जरा येऊ नको घरात, एवढा तमाशा झालाय सगळ्यांसमोर, काही नकोच. आज जे घडलं त्यात शिवाची चूक होतीच, पण त्याही पेक्षा जास्त आपल्या आशूची चूक होती. या सगळ्या प्रॉब्लेमवर असं दारू पिऊन येणं हे काही सोल्युशन असू शकत नाही. हे संस्कार नाही केलेत आपण त्याच्यावर, त्याने असं वागायला नको होतं. मला माहीतच होतं तुम्ही शिवाचीच बाजू घेणार, त्यामुळे मला आता काही बोलायचंच नाहीये. प्रत्येक बाबतीत जर तुम्हाला माझ्या मुलाची चूक दिसत असेल तर मी गप्पच राहिलेलं बरं. सीता, असं नाहीये. मी आत्ता शिवाशी बोललो, शिवाची यात काहीही चूक नाहीये. मी उद्या आशूशी बोलणार आहे. ते दोघे उद्या. हो, त्यांना जायचंय उद्या, त्यांना जाऊ दे. तुमचं बाकी काही घेणं देणंच नाही कशाशी. ठीक आहे, तुम्हाला जे बरोबर वाटेल ना ते तुम्ही करा. सीता, एक मिनिट. हे काय चाललंय तुझं? मी बोलतोय तर तुला ऐकूनच घ्यायचं नाहीये का? काय राहिलंय अजून ऐकून घेण्यासारखं? हे बघा, आज जे घरात झालं ना ते मला पुन्हा होऊ द्यायचं नाहीये. मी बोलेन आशुशी या संदर्भात, समजावेन त्याला, पण त्या मुलीशी माझं काहीही घेणं देणं नाहीये. ती जाते ना माहेरी, तिथून परत नाही आली ना तर मला चालेल. नाही नाही सीता, नाही, तू असला कुठलाही निर्णय घेणार नाहीस. सीता, अगं असं काय करतेस? परिस्थिती समजून घे. या परिस्थितीत आपण त्या दोघांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे. माझ्या हातात कुठे काय आहे? मी काहीही करणार नाही. फक्त माझ्या मुलाची अवस्था बघून मला खूप त्रास होतोय, मी एवढंच सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला. आणि यासाठी ती मुलगी जबाबदार आहे हे तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, तू शांत हो, आपण उद्या बोलू त्यांच्याशी. मला आता कोणाशीच काही बोलायचं नाही. तसंही तुम्ही माझ्या हातात काय ठेवलंय? तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे हे पडसाद आहेत, हे आता तरी लक्षात घ्या. त्यामुळे आता काय, जे होईल ते होईल. त्याला तुम्ही काही करू शकत ना. मी आपल्याला इथे कशाला बोलवलं? तू तुझ्यासोबतच आलो ना, मग मला काय माहित? येडे ते भाजी आली. काय रे पोरानो, कस काय? काय आजी, काकू, आम्हाला कशाला बोलवलं तुम्ही इकडे? काय काम होतं का तुमचं आमच्याकडे? अरे नाही नाही, काम काही नव्हतं. आणि तुम्ही असं टेन्शन घेऊ नका. खरं तर तुम्हाला ना एक खुशखबर द्यायची होती. खुशखबर म्हणजे शिव 100% घरी येणार ना? पण तुला कसं कळलं? अगं वंती, त्यांच्यासाठी ही खुशखबरच आहे का नाही? अगं ती पोरं बी शिवाची वाट बघतात. मग होय आजी, शिवा लगीन झाल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी येणार आहे. आता शिवा येणार, आम्हाला खूप बोलायचंय शिवाशी. आणि काकू, तुमचं झालं ना की शिवाला आम्ही गॅरेज मध्ये घेऊन जाणार. गॅरेज पण तिची वाट बघताय काकू. विषय काय? आता शिवा येणार आहे. अरे अरे थांबा. अरे ऐका ऐका ऐका, फक्त शिवानी येणार नाहीये, जावई बापू सुद्धा येणार आहेत. अरे मग अरे ऐकून तरी घ्या. म्हणजे आम्हाला असं वाटतं की शिवानी आता लग्नानंतर खूप दिवसांनी इथे येते की नाही, तर आपण घराच्या बाहेर थोडीशी काहीतरी सजावट करूया. ओ काकू, सजावट घराच्या बाहेर कशाला, अख्ख्या वस्तीत करून टाकू. अख्खी दिवाळीत साजरी करून टाकू. काय रे? काय रे, चांगलंय? अरे बापरे भाऊ, बघताय ना आज शिवाच्या चेहऱ्यावरचा आनंद जरा जास्तच दिसतोय.
चेहरा बघा ना किती खुल्लाय, जसं की लॉटरीच लागलीये मोठी. काय शिवा, सगळी तयारी झाली का? सगळं व्यवस्थित घेतलंयस ना? हो भाऊ, सगळं घेतलं. भाऊ, जे काही झालं त्यासाठी सॉरी. मला माफ करा. शिवा, काल तू मला तुझी बाजू सांगितलीस, त्यातनं मला जे कळायचं होतं ते कळलं. त्यामुळे आता तू माझी माफी मागायची गरज नाहीये. उलट तू तुझी ही सुट्टी आता एन्जॉय कर. वंदनाताई, बाई आजी बरोबर छान मजेत राहा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इकडची आठवण काही दिवस अजिबात काढू नको. काय? आणि आशू कुठे? काय ग, कुठे आशू? तो तयार नाही झाला अजून. तयार झाला नाही? लक्ष्मण, म्हणजे तू त्याला सांगितलं नव्हतंस का की शिवाच्या घरी जायचं म्हणून? मी सांगितलंय त्याला. तरी मी परत एकदा बोलून येतो त्याच्याशी. शिवा, खरं तर काल जे काही झालं ना, त्यानंतर मीही थोडा विचार केला. ज्या परिस्थितीत तुमचं लग्न झालं तेव्हा कदाचित तुझी मनस्थिती हे सगळं कबूल करायची नसेल, हे माझ्या लक्षात आलं. आणि आता जेव्हा मला हे कळलंय ना, तेव्हा मी तुला एकच सांगेन, आशूची गाडी अर्धी रुळावर आली. आता तुला ती पूर्ण आणायची, एवढंच लक्षात ठेव. हो काकू, पण मला ना कळत नाही की आशू यायला तयार होईल का? तो काही म्हणाला का तुला? तो म्हणाला की मी काही कुठे येणार वगैरे नाहीये. हे बघ, हे गेलेत ना आता बोलायला त्याच्याशी, ते बरोबर बोलते. तू तुझी तयारी सगळी केली आहेस ना? हो, केली आहे. झालं तर मग तू तयार राहा, तो येईल. आणि आम्ही ना तुम्हाला मुद्दाम अगोदर पाठवतोय, म्हणजे तुम्हाला थोडासा एकत्र वेळ मिळेल. आणि जरा रोमॅन्टिक वागा त्याच्याशी, म्हणजे लवकर जातायत तर काहीतरी फायदा होऊ दे तुमचा, कळलं का? हे मला वाटत नाही असं विशेष काहीतरी होईल, पण आशू माझ्याबरोबर यायला तयार झाला ना, एवढंच बास आहे माझ्यासाठी. ए, ते तू नको ठरवूस हा. मला माहितीये डंबो येईलच. तू होप्स नको सोडूस ना, सगळं व्यवस्थित होईल आता. काकू, पण मला कळत नाही की ह्या सगळ्यानंतर सीताई माझ्यावर आणखीन चिडल्या तर? शिवा, अगं तुझं आशूवर प्रेम आहे आणि ते चुकीचं नाहीये, माहिती आहे ना तुला. हो, मी त्यासाठी माफी नाही मागत आहे. अगं काय झालं ना की आम्हाला हे सगळं आधी माहीत नव्हतं आणि असं अचानक कळलं, त्यामुळे सगळ्यांना धक्का लागलाय. पण त्यावेळी तुझी मनस्थिती हे सगळं कबूल करायची नव्हती, हेही समजेल सगळ्यांना. थोडासा वेळ दे बाळा, सगळं नीट होईल, तू काळजी करू नकोस. करेक्ट, अगदी बरोबर बोलते उर्मिला. वाह सुहासराव, काल तुम्ही जी काय कामगिरी केली ना, त्यावरून तुमची ना दृष्टच काढावी. दृष्ट तर काढणारच आहे मी माझ्या नवऱ्याची, पण या शिवाला या घरातून आधी बाहेर तर जाऊ दे. आणि ते लवकरच होणार आहे आता. किट्टू डार्लिंग, आज एकदम खुश दिसतेय. अरे तुला काय सांगू, किती खुश आहे मी, म्हणजे असं वाटतं ना हत्तीवरून साखर वाटावी सगळ्यांना. आणि का खुश नको हो, किती कारण आहेत आपल्याकडे खुश होण्यासारखी. किट्टू डार्लिंग, मला ना तुला आयुष्यभर असंच हसत मुख बघायचंय. त्याची सुरुवात पण होणार आहे आता. काल जे घडलंय ना, त्यानंतर तो दिवस पण जास्त लांब नाहीये जेव्हा ती शिवा या घरातून कायमची दूर जाईल. येस, ते तर होणारच आहे. पण काल आशू दारूच्या नशेत जे काही बोलून गेलंय ना, त्यावरून आपल्या तर हाताला जॅकपॉटच लागलाय. अगं आजपर्यंत दारूचा एकही थेंब स्पर्श न केलेला आशू काल एवढा टाईट झाला की त्याला चढलेली झिंग आता शिवाच्या अंगावर बेतणार आहे. पण तो जे काही बोललाय ना, त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे. अरे म्हणजे तू आता असं समज की ती शिवा आज या घरातून बाहेर गेली ना, मग ती पुन्हा या घरात परत येऊच शकणार नाहीये. एवढा इफेक्ट? पण हे झालं कसं? किट्टू डार्लिंग, तू आजकाल मला काहीच सांगत नाहीस ना. सुहास, अरे मी काहीच करणार नाहीये, सगळं आई करणार आहे. नाही, पण नक्की सीताई करणार काय? शिवाला हात धरून घराबाहेर काढणार आहे
का आशूच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यातनं काढून घेणार आहे? तू आता फक्त एवढंच लक्षात ठेव, मी आईच्या मनाचे विष पेरलंय ना, ते विष शिवाला बादल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणजे सांगते. मग काय होणार या विषयाचा परिणाम? ते मलाही नीट माहित नाहीये. पण मग एवढे ठामपणे तू कसं काय सांगतेस? अरे कारण काल मी आईला जे कन्व्हिन्स केलंय ना, शिवाला या घरातून बाहेर काढणं किती इम्पॉर्टंट आहे, पटलंय आईला. त्यामुळे ती शिवा या घरात फार काळ टिकून राहणार नाहीये. लवकरच एक्झिट होणार आहे तिची. शिवाय काल जे काही घडलं ना, त्याचा इतका धक्का बसलाय ना आईला. हा किटू डार्लिंग, पण त्याचं क्रेडिट मात्र तू मला द्यायला हवंस. कारण काल आशूला मी एवढी दारू पाजली आहे की त्याला घरचा रस्ताही सापडणं कठीण झालं होतं. ऑफकोर्स सुहास, सगळं क्रेडिट तुलाच देणार आहे. आता आपल्या दोघांच्या कष्टाचं फळ लवकरच मिळणार आहे आपल्याला. चल जाऊया, शिवाला निरोप द्यायचा ना. चला चला. आशू 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 ऐक ना माझं. हे बघ, इथले सगळे विधी झालेत, आता फक्त त्यांच्याकडच्या काही गोष्टी उरल्यात, त्या झाल्या ना की झालं. कसं आहे बघ, लग्नाच्या पहिल्या वर्षी फक्त हे सगळं करावं लागतं, त्यानंतर तुला कोणी आग्रह नाही करणार. अरे आग्रहाचा नाही प्रश्न काका, मला शिवाच्या घरी शिवाबरोबर नाही जायचंय. असं तुम्ही मला एक गोष्ट सांगता, मग ती किती गरजेची आहे सांगता, आणि मग ती मला करायला लागते. आता मला नाही करायचंय, बस इनफ. आशू, आधीच तू काल रात्री जे वागलायस ना, त्याच्याने ऑलरेडी भाऊ तुझ्यावर चिडले आहेत, आणि हा असा हट्टीपणा केलायस हे जर त्यांना कळलं ना तर ते अजून चिडतील तुझ्यावर. अरे माझी त्या वस्तीत जायचीच इच्छा नाहीये, आणि असं जबरदस्ती जाऊन तर माझी अजून चिडचिड होईल. आपल्यापैकी कोणीतरी जाऊ शकेल ना तिला सोडायला? हे तर करूच शकतोस तू, काहीतरी बघा ना, फिगर इट आउट. आशू 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 ऐक ऐक बघ, ऐक ऐक, तुला तिला फक्त तिथे सोडायला नाही जायचंय. मग अरे त्यांचे काही प्रथा विधी असतील त्याही तुला करावे लागतील ना. अरे बापरे. आणि मग त्यांच्या देवाला नमस्कार करायला जावं लागेल, आणि ते जावयाचं काही मानपान वगैरे करतील ना. नको मला मान, नका देऊ मला मान, मला कोपऱ्यात बसवा, काही प्रॉब्लेम नाही, नको, मी नाही मागितलं. शिव, अरे तुला करायचं नाहीये म्हणून ते करणार नाहीत का? आणि त्यांचे नातेवाईक येतील, त्यांना काय उत्तर देतील ते? जेव्हा ते नातेवाईक विचारतील तुमचा जावई कुठे आहे, तेव्हा काय सांगतील? काय? आमचा जावई रुसलाय असं सांगतील. हे बघ काका, मला एवढंच माहितीये, मी गेले काही दिवस जितक्या प्रथा विधी आणि पूजा करतोय ना, जगातल्या सगळ्या प्रथा विधी पूजा मीच करतोय असं वाटतंय मला. हा, आणि तुम्ही मला सांगा, मी काय एकटंच करायचंय का तिकडे जाऊन हे सगळं? तुम्ही येणार आहात? नाही नाही, आम्ही येणार आहोत ना. कधी? आम्ही येणार आहोत, आम्ही 2 दिवसात येणार आहोत. हो 2 दिवसात, आणि मग आपण एकत्र परत येऊ. पण आता तुला जावं लागेल. ऐक आशू, आणि आशू, तू काल रात्री जे काही वागलायस ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. नाही असतील ना तुझी काही कारणं असतील, तुझ्या मनाविरुद्ध झाल्यात गोष्टी, शिवाबरोबर तुझी भांडणं होतात, सगळं मला मान्य आहे, जे काही असेल, पण त्याचं हे उत्तर असू शकत नाही. काका, आय एम रिअली सॉरी. मी परत असं कधी नाही करणार, ओके? पण म्हणून मला शिवाकडे नाही जायचंय रे. हे बघ ऐक, मी तुला एक गोष्ट सांगतो. आम्ही ना एकमेकांच्या समोर उभा राहून साधं कॉन्व्हर्सेशनही करू शकत नाही न भांडता, ओके? तिकडे राहायला जायचं म्हणजे काही इच्छा काही. हे बघ मी आशू, असा हट्टीपणा नको करूस. ऐक ना माझं. भाऊजी, मी बोलते आशूशी. ठीक आहे. आई, आय एम रिअली सॉरी. मी जे काही वागलो काल ते खूप चुकीचं होतं, आणि त्याला काही जस्टिफिकेशन नाही, मला माहिती. पण मी तुला प्रॉमिस करतो की मी परत असं कधीही वागणार नाही आयुष्यात. आशू, कालचं तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाही. मी त्याचं समर्थन करणार नाही, पण मी आत्ता तुझ्याकडे वेगळ्या कारणासाठी आली. हे मला माहिती आहे, माझं वागणं चुकीचंच होतं, पण ते भावनेच्या भरात मी बोलून गेलो, आणि इतकं फ्रस्ट्रेशन होतं, ते सगळं बाहेर निघाल. हे आम्ही केलेले संस्कार नाही आहेत. येस. त्यामुळे काहीही असो, ज्या अवस्थेत तू काल घरी आलास ही आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. मला खूप वाईट वाटलं आशू, आणि ह्यांना तर विचारूच नकोस. आणि त्यामुळेच तू शिवाबरोबर तिच्या घरी जाणं गरजेचं आहे. आई, एक मिनिट, तुम्हाला दुसरी कुठलीही शिक्षा कर, मग तुम्हाला आठवडाभर उपाशी ठेव, मी उपाशी राहीन. तू दुसरं काहीतरी सांग मला करायला, मी ते करीन, पण मला तिथे प्लीज शिवा बरोबर तिथे पाठवू नकोस. आशू,
ही शिक्षा नाहीये, ही तुझी सुटका असणार आहे. म्हणजे काल मला तुला त्या अवस्थेत बघून असं वाटलं की इतके दिवस तुला जो त्रास होतोय ना, त्यामुळे तू असं वागलास. आणि शिक्षा देणं हे काही त्याचं समाधान नाहीये, पण ह्या त्रासातून तुला मुक्त केलं पाहिजे, म्हणजे तू नॉर्मल आयुष्य जगू शकशील. आई तुला काय म्हणायचंय नक्की? हे बघ, तू शिवा बरोबर तिच्या घरी जायचंस आणि तिथे सांगायचंस की मी आणि शिवा एकत्र राहू शकत नाही, माझं तिच्यावर प्रेम नाही आणि मला तिला डिवोर्स द्यायचा आहे.